बरं भाऊजी, मी तुमचं ऐकलं की नाही? मग आता तुम्ही मला सांगा, तुमच्या मनात नक्की कोण आहे? तुम्ही सांगितलं तरच तुमची मी मदत करेन. नाही सांगायचं का? बरं बाबा, मग मी आई-साहेबांना सांगणार. भाऊजींच्या मनात ना काय? अच्छा, असं म्हणायचंय होय तुम्हाला? आत्ता नाही सांगायचं? मग केव्हा सांगणार? मी आई-साहेबांना सांगू? अहो भाऊजी, मला ठाऊक होतं. तुमच्या मनात नक्कीच कुणीतरी असणार. बरं, कधी भेटवताय तुमच्या या स्वप्नालीला? काय? आपल्याच शाळेत आहे? मग तुमची ओळख कशी झाली? हो. तुमची स्टोरी ऐकायला नाही आले मी इथे. मला तर असं वाटलं, की तुम्हाला माझी काही मदत हवी असेल तर. आणि हो, वहिनीला विसरू नका. चालेल. तुमचं हे गुपित माझ्याकडे 100% सेफ राहील. नाही सांगणार आई-साहेबांना. चालेल ना? पण पण एका अटीवर. तुम्ही की नाही त्यांच्यासोबत जाऊन आबांना बघून याल हॉस्पिटलमधून. गेले कित्येक दिवस तुम्हाला सांगावसं वाटत होतं. आबांचे काहीच दिवस राहिलेत आणि तुम्ही असे नाराज असाल तर त्यांना सुखाची झोप लागेल का हो? तुम्ही या घरचे थोरले चिरंजीव आणि जर तुम्हीच त्यांच्यावर नाराज असाल, तर त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांना एकच खंत लागेल, की माझा मोठा मुलगा माझ्यावर नाराज होतो. भाऊजी, माहिती आहे मला हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एक मुलगा या नात्याने तरी तुम्ही त्यांना बघायला जा. जाल ना? मला ठाऊक आहे. मला तुमच्या वैयक्तिक प्रश्नात काहीच हं?